व्हिडिओ आहेत आपल्याकडे, तेव्हा ते सगळे व्हिडिओ आपल्याला आगामी काळात बघायला मिळणार. ते जसे जसे बोलतील तसे तसे मी व्हिडिओ काढेल असं राज ठाकरे म्हणालेत. त्यामुळे या युतीमध्ये असं म्हणायला आजच्या तारखेला तरी हरकत नाही, अप्पर हँड जो आपण म्हणतो हा राज ठाकरेंचा असणार आहे. राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्रित सभा घेणार आहेत. मला हाच प्रश्न विचारायचा होता. आजची जी दोघांची बॉडी लँग्वेज होती त्यामध्ये लक्ष होतं दोघांच्या देहबोलीकडे. कोण वरचढ असेल, कोणाच्या हातामध्ये या संपूर्ण युतीची एक ड्रायव्हिंग ज्याला आपण सीट म्हणतो ते असणार, याबाबत सर काय सांकेतिक काय म्हणता येईल? मी सांगता येत नाही खरं, पण मी एक सांगू, म्हणजे दोघांपैकी कोण वरचढ असेल की नाही हे सांगणं कठीण आहे. पण मी एक गोष्ट हमखासपणे सांगू शकतो, मला त्या बॉडी लँग्वेज मध्ये कम्फर्ट झोन दिसला. म्हणजे मी त्याही खरं तर संपूर्ण प्रसंगाचा साक्षी आहे की जेव्हा राज ठाकरे उद्धव ठाकरेंमध्ये 2004 साली थोडं त्यांच्यामध्ये दुरावा यायला लागला होता, तेव्हाची बॉडी लँग्वेज एक अनईज दिसायचा त्यांच्यामध्ये. त्याच्यामध्ये एक अस्वस्थता दोघांमध्ये असायची. दोघं जेव्हा एकत्रित कार्यक्रमाला असायचे तेव्हा दोघांचं एकमेकांकडे बघणं, बोलणं किंवा त्यांच्या जवळच्या, इनफॅक्ट राज ठाकरेंच्या जवळची मंडळी, उद्धव ठाकरेंच्या जवळची मंडळी, याच्यामध्ये पक्ष डिवाइड झाला होता. मला आजही आठवतं, एक नेते आहेत शिवसेनेचे, ही गोष्ट 98-99 असेल, जेव्हा आम्ही कॉलेजात असो, जेव्हा पत्रकार नसताना, तेव्हा देखील त्यांच्याशी खरं तर कौटुंबिक कॉलेजमध्ये संबंध होते आणि त्यांच्या मुलीने ही गोष्ट सांगितली होती की आमच्या घरातली जी मंडळी शिवसेनेत आहेत ती उद्धव ठाकरे गटाची आहेत. म्हणजे पक्षामध्ये तेव्हापासून गटतट होते. म्हणजे ही गोष्ट 98-99 असेल. राज ठाकरेंनी पक्ष सोडला 2005 साली. 6 वर्ष ती अस्वस्थता कुठेतरी दोघांमध्ये होती, ती जाणवत होती, त्या देहबोलीतून जाणवायची. मी मालवणला जेव्हा पोटनिवडणुकीसाठी गेलो होतो, अनुपमा जेव्हा नारायण राणेंनी पक्ष सोडला होता, त्या प्रचारातून अर्ध्यातनं राज ठाकरे परत आले होते, तेव्हा त्याची खूप चर्चा झाली होती की राज ठाकरे आणि इथे लढताना शिवसेनेचा, तिथे नारायण राणेंचा हा आक्रमक चेहरा कोकणात मानला जातो आणि तिथून त्यांनी परत जाणार रुबीना, की ही इतकी तेव्हा मोठी हेडलाईन होती त्या काळामध्ये की राज ठाकरे प्रचार सोडून गेले आणि राज ठाकरे तिथे राणेंविरुद्ध लढताना तेवढाच एक आक्रमक चेहरा तुमच्याकडे होता. आणि त्यानंतर अवघ्या काही दिवसांमध्ये राज ठाकरेंनी शिवसेना पण सोडत असल्याचं घोषित केलं आणि नंतर काही दिवसांनी स्वतःचा पक्षही काढला. पण तेव्हाची जी अस्वस्थता आणि आज जो कम्फर्ट दिसतोय ना, हा आपण म्हणू शकतो की नेक्स्ट लेवल कम्फर्ट मी बघतोय दोन्ही भावांमध्ये. म्हणजे याच्या पूर्वी सुद्धा कुठल्या कौटुंबिक कारणानिमित्त जेव्हा ठाकरे बंधू एकत्र यायचे तेव्हाही तो एक अनईज जाणवायचा. आला असावा कारण त्यांनी आता राज ठाकरेंनी उल्लेख केला की मी एका मुलाखतीमध्ये असं म्हटलं होतं की महाराष्ट्राच्या राजकारणापुढे घरातल्या कौटुंबिक भांडणं ही क्षुल्लक भांडण, आमच्या कोणाच्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र कधी मोठा आहे. हे जाणवायला त्यांना एवढी, बरं हा महाराष्ट्र कधी मोठाच होता ना. त्याच्यात जेव्हा त्यांची भांडणं झाली किंवा दोघं वेगळे झाले तेव्हा महाराष्ट्र मोठा नव्हता अशातला काही भाग नव्हता. पण आज कसं असतं, राजकीय परिस्थिती बदलत असते, त्याच्याप्रमाणे तुम्हाला भूमिका घ्याव्या. बरं, दोन्ही बंधूंनी वेगवेगळ्या राजकीय परिस्थितीमध्ये वेगवेगळ्या राजकीय भूमिका घेतलेल्या आहेत. म्हणजे आपण नेहमी म्हणतो की टू बी फेअर टू राज ठाकरे नेहमी भूमिका बदलतात, त्यांच्यावरती असा आरोप होतो. पण त्याच्या भूमिका तर उद्धव ठाकरेंनी देखील बदलल्या. त्याच्या पूर्वीच्या काळामध्ये उद्धव ठाकरे भाजपसोबत होते, मग 14ला वेगळे लढले, मग परत 2-4 महिन्यातच भाजपसोबत गेले, मग सरकारमध्ये राहून भाजपवरती टीका केली, खिशात राजीनामा घेऊन फिरतो, मग परत काँग्रेससोबत गेले, राष्ट्रवादीसोबत गेले, मग परत त्यांच्यासोबत हे घडलं सगळं. राज ठाकरेंचं ते झालं. राज ठाकरे आधी मोदींचं कौतुक करत होते मनस्वी असताना, मग मोदींच्या विरोधात त्यांनी त्या लावरे व्हिडिओच्या सभा घेतल्या की हा मोदी आणि शहामुक्त भारत करायचा. दोघांनीही आपल्या सगळ्या भूमिका, आपण म्हणतो सगळे परम्युटेशन कॉम्बिनेशन ट्राय केले आणि शेवटी परत फिरून एक गोष्ट कळली असावी दोघांना, याची उपरती झाली असावी राजकीय, की आता एकमेकांशिवाय पर्याय नाही. दोन्ही पक्ष जे नेहमी एक शब्द वापरत होते की नैसर्गिक अलायन्स, नॅचरल अलाईज कोण आहेत, तर हे नॅचरल अलाईज हे मनसे आणि शिवसेना आहेत, हे त्यांना तिथे कळलेलं आहे. आणि दोघांच्या मागे एक ब्रँड ठाकरे आहे, दोघांच्या नावामध्ये ठाकरे आहे. आणि